हा विथ माईक आवाज आहे, हा विदाऊट माईक आवाज आहे. हे गाईज, गुड मॉर्निंग. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी माझे व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी कोणता माईक यूज करते. तर हा ग्रेनारोचा माईक आहे. याची प्राईस अंडर 1000च येते. मी घेतला होता तेव्हा 850ला काहीतरी घेतला होता. तर याच्यासोबत आपल्याला काय काय भेटतं, तर पहिली गोष्ट, तर हे असे दोन कवर भेटतात आणि हे असे ब्लॅक कलरचे दोन कवर भेटतात. तर हे आपण जेव्हा इनडोअर शूट करतो तेव्हा यूज करू शकतो आणि हे वाला आपण जेव्हा आउटडोअर शूट करतो तेव्हा यूज करू शकतो. कारण की याच्यामुळे ना हवेचा जास्त आवाज आपल्या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड नाही होत. तर या माईकसोबत आपल्याला काय फीचर्स भेटतात, पहिलं म्हणजे नॉईज कॅन्सलेशन, 3 लेवल्स ऑफ नॉईज कॅन्सलेशन. तर याचं प्रॅक्टिकल एक्झाम्पल मी व्हिडिओच्या पुढे दाखवलं आहे. प्लस याच्यासोबत आपल्याला चार्जिंगचं साठी USB केबलसुद्धा भेटते. तुम्ही कोणती पण केबल यूज करू शकता याला चार्ज करण्यासाठी. जेव्हा हे चार्ज होतं तेव्हा तुम्ही नंतर 2 तास यूज करू शकता. तर प्राईसच्या मानाने हे माईक माझ्यासाठी ओके आहेत. आता आपण त्याचं प्रॅक्टिकल एक्झाम्पल बघूया की ह्याचं नॉईज कॅन्सलेशन कसं वर्क करतं. तुम्हाला नॉईज कॅन्सलेशनचं फीचर दाखवण्यासाठी मी काय केलं आहे, इथे ना हा कूलर स्टार्ट केला आहे. तर आता हे बघा, हे नॉर्मलवालं आहे. जेव्हा आपण हे बटन एकदा प्रेस करू ना, तर फर्स्ट लेवलचं नॉईज कॅन्सलेशन जे आहे ना ते इनेबल होतं. इथे ना तुम्ही बघा, एकदाच ब्लिंक होणार. झालं, हे आहे फर्स्ट लेवलचं नॉईज कॅन्सलेशन. आता सेकंड लेवलसाठी पुन्हा एकदा प्रेस करायचं. मग इथे ना लाईट ही आहे ना ती 2 वेळा ब्लिंक होणार. आता हे सेकंड लेवलवालं नॉईज कॅन्सलेशन आहे. आता थर्डवालं पुन्हा मी प्रेस करेल ना तेव्हा ते 3 वेळा ब्लिंक होणार. हे आहे थर्ड लेवलचं नॉईज कॅन्सलेशन. तर तुम्ही एक लाईव्ह बघू शकता डिफरन्स. ओके, तर आता मी तुम्हाला हे पण दाखवते की तुम्ही ना विथ माईक तुम्ही म्यूट पण करू शकता. तर हे बटन तुम्हाला 2 टाइम्स प्रेस करायचं आहे, हे ऑटोमॅटिकली म्यूट होईल. म्यूटचं पण इथे चिन्ह आहे बघा, ते जे एकदम वरचं आहे ना ते बघा ग्रीन होईल. मी म्यूट केलं 2 वेळा प्रेस केल्यावर. आणि अनम्यूट करण्यासाठी पुन्हा 2 वेळा प्रेस करायचं. तर तुम्हाला आवाज आला नसेल जेव्हा मी म्यूट केलं असेल. जर तुम्हाला माझा हा रिव्ह्यू आवडला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील ह्या माईकबद्दल तर तेही तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. ही स्पॉन्सर व्हिडिओ अजिबात नाही आहे. मी हा माईक माझ्या जेव्हापासून मी यूट्यूबसाठी व्हिडिओ रेकॉर्ड करते तेव्हापासून मी हाच यूज करते, कारण की हा खूप बजेट फ्रेंडली होता. तुम्हाला जर अजून कोणत्या प्रोडक्टचा रिव्ह्यू हवा असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा, मी तो नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. आपण पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.